वसंत महोत्सव 2025 श्रद्धेय वसंतराव दिवेकर यांच्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत मी कार्तिकेय हंसराव काळे इयत्ता 8वी विषय सादर करत आहे ज्ञानाचे प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. न लगे चिंतना सांगावा परिमळ वनस्पती मेह हकारुणी अंतरीसी भावे शोभावे पांढरी धरी तानी पाणी आवरेना सूर्य नाही जागे करीत यातना प्रकाश किरण करे पुन्हा तुका मनी मेघना सवी मयुरे लपविता खरे येत नाही. अर्थात चंदनाचा सुगंध लपून राहत नाही. सूर्याला मी आलो उठा हे सांगण्याची गरज नाही. आकाशात काही ढग जमा झाल्यावर मोराला आपला नाच लपविता येत नाही. त्याचप्रमाणे एखादा माणूस जो तो मूळ असतो तो सांगावा लागत नाही. त्याचा सुगंध इतका पसरतो की समाजाला त्याची दखल घ्यावीच लागते आणि असं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संपूर्ण विश्वाला शांतीचा आणि सदाचाराचा मध्यम मार्ग दाखवणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, बहुजनांचे उद्धारक, महाप्रज्ञावंत प्रज्ञ सूर्य, स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थात भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन ते बॅरिस्टर झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर त्या 1 रुपयाची भाकरी खा आणि 2 रुपयाचं पुस्तक घ्या. कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल. जर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास वाचला तर आपल्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्यासाठी, समाजासाठी, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी केला. आपण बघतो काही लोकांनी खूप पदव्या मिळवल्या आहेत, खूप शिक्षण घेतले आहे त्यांनी, परंतु त्याचा उपयोग दुसऱ्यासाठी तर सोडाच कधी स्वतःसाठी सुद्धा करत नाही. आपण आपल्या आई वडिलांजवळ नवीन गेम्स, नवीन शूज, नवीन ड्रेस घेऊन द्या म्हणून हट्ट करतो, परंतु कधी पुस्तक घेऊन द्या म्हणून हट्ट केलाय का? मित्र आणि मैत्रिणींनो, आपण पुस्तके वाचायला हवी, कारण पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कधीच कोणापुढे नतमस्तक होत नाही. भारताचे 11वे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, लर्निंग गिव्स क्रिएटिव्हिटी, क्रिएटिव्हिटी गिव्स थिंकिंग, थिंकिंग गिव्स नॉलेज अँड नॉलेज मेक्स यू ग्रेट हा यशाचा मंत्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अफाट वाचन केले. अफाट बुद्धिमत्ता होती त्यांच्यामध्ये. त्या काळी दलित समाजाला दिन समजायचे. त्यांचे ताट वेगळे, त्यांचा कप वेगळा, त्यांना ओसरीवर बसावे लागत असे. त्यांना गावाच्या बाहेर हकलले जाणे. मानव असून प्राण्यांसारखं जगणाऱ्या या समाजाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. जेवढी तुमची यशाची उंची मोठी तेवढा तुमचा संघर्ष मोठा आणि जेवढा तुमचा संघर्ष मोठा तेवढी तुमची यशाची उंची मोठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच देवावर आणि नशिबावर विश्वास ठेवला नाही. ते म्हणाल, अरे देवावर आणि नशिबावर विश्वास ठेवून कशाला जगताय? जे काम करायचे आहे ते तुमच्या बुद्धीच्या जोरावर आणि मनगटाच्या बळावर करा ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यात फसलेल्या लोकांना म्हणत, लोकांच्या अंगात नेहमी देवीन भूतच का बरे येतात? कॉपर्निकस, आयझॅक न्यूटन यांसारखे शास्त्रज्ञ का बरे येत नाही? अरे जेव्हा शास्त्रज्ञ माणसाच्या अंगात येईल ना तेव्हा भारत देश जगावर राज्य करेल. दी सिम्बॉल ऑफ दी नॉलेज म्हणून ओळखले जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूण 32 डिग्री होत्या. BA, MA, PhD, LLD, MSc, DSc, बॅरिस्टर ॲट लॉ अशा एकापेक्षा एक श्रेष्ठ पदव्यांचा समावेश होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकूण 64 विषयात निपुण होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, गुजराती, बंगाली, कन्नड, पारसी या भाषा जाणणारे ते विद्वान होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बहुतांश लेखन इंग्रजीत, काही मराठी आणि बाकी इतर भाषेतील आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायकी वृत्तपत्र सुरू केले. त्यांनी महाराष्ट्राचा चौदाचा सत्याग्रह, नाशिकमधील काळाराम मंदिर सत्याग्रह केला. आपली राज्यघटना तयार करायला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. त्यावेळेस 299 सदस्यांची मेहनत लागली. तेव्हा घटनेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, तर घटनेच्या 7 उपसमिती होत्या. त्यापैकीच एक म्हणजे मसुदा समिती आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आपल्या देशाच्या राज्यघटना तयार करण्यासाठी अनेक देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास केला गेला. उदाहरणार्थ अमेरिकेतून मूलभूत हक्क, जर्मनमधून आणीबाणीची तरतुदी, इंग्लंडमधून संसदीय शासन पद्धती, कॅनडामधून संघसूची हे तत्व समाविष्ट करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायदेतज्ञ, अर्थतज्ञ होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचा मृत्यू दिल्ली येथे झाला, तर त्यांचे स्मृतीस्थळ मुंबई येथे आहे. 1990 साली त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. शेवटी एवढेच म्हणेल की सागराचे पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. अरे एक जन्म काय, 1000 जन्म घेतले तरी बाबासाहेबांचं उत्तर कधी मिटणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.